लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पुढच्या वेळेस म्हणजे तुम्हाला पुढच्या हप्त्यामध्ये 1,500 पेक्षा जास्त पैसे येणार आहेत. लक्षात घ्या, मोठी खुशखबर आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले थोड्याच वेळापूर्वी की तुम्हाला पुढचा हप्ता 1,500 पेक्षा जास्त असू शकतो. तर अजून एक नवीन जी आर मध्ये सांगितले, जर तुमचं अकाउंट डीबीटी नसेल, लवकरात लवकर डीबीटी करून घ्या. ते चेक कसं करायचं मी त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितले मागच्या, पण ते लक्षात घ्या. नवीन याच्यानुसार सांगितले त्यांनी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमचं अकाउंट डीबीटी असेल तरच तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे भेटणार आहेत. आणि डीबीटी कसं चेक करायचंय बघा, आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचंय. त्या ठिकाणी आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन तुमचं आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. तुम्हाला ओटीपी येईल, ओटीपी नुसार लॉग इन करायचंय. लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटसवर चेक करायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर तिथं ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. आणि बरेच लोक म्हणत असतील की सर आम्हाला यावेळेस पैसे भेटले, आमचं बँक सीडिंग पण नव्हतं. पण पुढच्या वेळेस तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या. लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जा, तुमचं अकाउंट सीडिंग करून घ्या, तरच तुम्हाला ताईंनो पुढच्या वेळेस पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे खूप छान माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, ज्याच्यामुळे ज्यांना मागच्या वेळेस पैसे भेटलेत त्याच्यामुळे पुढच्या वेळेस पण त्यांना पैसे भेटणार आहेत. आणि ज्यांना पैसे भेटले नाहीत आणखी, तर त्यांना पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. टेन्शन घेऊ नका. दुसरी एक अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे वयाची मर्यादा 21 ते 60 अशा स्वरूपाची या ठिकाणी दिलेली आहे. बघा, 21 ते 60. काही ठिकाणी 65 वय तुम्ही ऐकलं असेल, तर यावेळेस याच्यावर तुमचं काय मत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन जी आर आहे 21 ते 60 वयापर्यंत. काही वेळेस बघा काही ठिकाणी दाखवलं होतं की 65 वयापर्यंत चालतंय, पण आता बघा नवीन जी आर आलाय 21 ते 60 वयापर्यंतच तुम्हाला ताईंनो पैसे योजनेचा या लाभ भेटणार आहे. आणि तुमचं मत काय याच्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुमचं असं मत असेल की सर आम्हाला अजून वयोमर्यादा वाढवून भेटवावी, या ठिकाणी वयोमर्यादा 18 ते 65 किंवा 70 पर्यंत वयोमर्यादा भेटायची का, ही वयोमर्यादा जर भेटायची असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानुसार आपण वाटलं तर सरकारकडे एक निवेदन देऊया, वाटलं तर मुख्यमंत्री साहेबांना पर्सनली आपण त्या ठिकाणी मेसेज करू शकतो, बोलू शकतो. त्यांना पण आपण मेसेज करून सांगूया की बऱ्याच स्त्रियांचं असं मत आहे, त्यांची मागणी आहे की वयोमर्यादा 18 ते 70 अशी करावी आणि योजनेचा जास्तीत जास्त महिलांना ताईंना या ठिकाणी फायदा व्हावा. तुमचं पण जर हे मत असेल तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नक्कीच सरकारपर्यंत हा मेसेज पोहोचूया आणि जास्तीत जास्त याला शेअर करा, म्हणजे सरकारपर्यंत हा मेसेज पण पोहोचेल. आज आपण इथेच थांबूया, भेटूया संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह मध्ये आपण भेटणार आहे, ज्याच्यामध्ये सगळे प्रश्न उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे. चला भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.